ए संगे चल की उसात तुला राणी बनवून ठेवीन. मला लय आवडती तू. काळतोंड्या मुस्काडच फोडीन बघ. अगं फोड ग. अगं ए संगे थांब की मला लय आवडती तू. ए संगे छायला काय रे दात आले? अरे शांत्या मी काय केलंय शांत्या? काय केलं? संगीची छेड कोणी काढली? तुझ्या बापाने काढली? तुझ्या आईला उलटा 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 बोलतोयस होय रे. अरे शांत्या काल तर प्यायला बसलोय आपण, आता उडतो का माझ्यावर? हे बघा रे, बाटली बाटलीच्या जाग्यावर आणि पोरगी पोरगीच्या जाग्यावर. संगी आली का नाही, संगीची पहिल्यांदा माफी मागायची तू, नाहीतर तुला इथं जिवंत जाळलाच. चल माफ कर ताईने मला. ताईने चुकलं माझं. संगे ऐक ना. काय असं एकट्या पोरीला बघून चिट्टी धावतोयस वे? पोरीला बघून नाही, होणाऱ्या बायकोला बघून. आता ही चिठ्ठी घ्यायची का नाही ते तुझं तू ठरव. लय शहाणा आहेस. नुसती घेतलीसच की वाचणारी आहेस? साखर 1 किलो, तांदूळ 4 किलो आणि फव 3 किलो. 1 4 3 आय लव्ह यू. आता हेच तर आपल्याला कंटिन्यू करायचंय. बघ तुझा काय निर्णय असेल तो सांग मला. नागमाळावर आय लव्ह यू शांत्या. नाम्या, आई का रे खोटं बोलली असेल? तुटत्या ताऱ्याला काय मागितलं की ते खरं होतं म्हणे. अरे तुटता तारा बघितल्यावर आपल्यातलं कोण गेलंय हे समजण्यापेक्षा ते आपल्याला काहीतरी देऊन गेलंय हे समज, असं आपल्याला आई सांगायची. आई नाही कधी खोटं बोलत आपल्या बरोबर. पण तू असं का बोलतोय? बोर्डात शेवटच्या नंबरानं पास होणार पोरग
वर्गातल्या सगळ्यात भारी दिसणाऱ्या पोरीला पटवतं, तेव्हा बोर्डात पहिला येणाऱ्या पोराला काय वाटत असेल रे, याचा विचार केलास का रे कधी? म्हणजे संगीता वय प्रेम करतोस होय तू तिच्यावर? वय माझं संगीतावर लय प्रेम आहे, पण तिचं त्या बेवड्या शांत्यावर प्रेम आहे. मला संगीता पाहिजे रे, मी नाही राहू शकत संगीताशिवाय. मला संगी पाहिजे. गप गप रडू नकोस, मला संगी पाहिजे रे. मिळेल तुला संगीत. मला संगी पाहिजे. गप गप. नाम्या, आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही रे, आपल्यावर कोण प्रेम करतं ना हे जास्त महत्वाचं आहे. गप रडू नकोस. मला संगी पाहिजे रे. की रडू नको, होईल सगळं नीट. आन्या 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 थांब की. हा? हाक मारलीस का? होय. बोल की, काय अरे. काम होतं का? हा, माझी मॅथची असाइनमेंट झाली कंप्लीट. तुला पाहिजे का? थांब, मी आणून देतो अरे घरी. नाही, ते माझं बी झालंय कम्प्लीट. मग हे बघ, तुझा रुमाल तिथं पडला होता तुझ्या खिशातनं, म्हणून मग तुला द्यायला आली. बरं बरं, थँक्यू. हा, हं. तू उघडला नाही का रुमाल? नाही, मी कशाला तुझा रुमाल उघडू? ते बी खरं आहे. तू कशाला माझा रुमाल उघडशील, नाही का? बरोबर आहे तुझं. माझ्यात असं काय कमी आहे जिथं संगीला माझ्यापेक्षा शांत आवडतोय? संगे, त्या ग एकटी कुठे चालली आहेस? संगे, संगे थांब. संगे, संगे. काय एडेबिडी झाली काय? कसल्या विचारत आहेस? पुढे दरी आहे ते पण तुला दिसायला झालंय. तुझ्या मनात काय असेल तर मला सांग, तुझं मन हलकं कर. काय सांगू आता तुला? जेव्हा आपला जवळचा माणूस आपल्याशी भांडतो ना, तेव्हा मन लय तुटत रे, लय कसं तरी होत. म्हणजे तुझं आणि शांत्याचं? हो, तुझ्या मनात जे आहे ना तेच झालंय. मी आता कवच नाही बोलणार शांत्यावर. मला त्याचं तोंड बी नाही बघायचं. संगीता,
तू कधी पाणी ओंझळीत घेऊन बघितलंयस का ग? ओंझळीत घेतलेलं पाणी हळूहळू वाहून जातं. मला तर वाटतं राग पण असाच असावा, ओंझळीतल्या पाण्यासारखा वाहून जाणार. तू आता किती बी समजावलंस ना तरी बी मी नाही ऐकणार. माझा निर्णय झालाय. मी आता शांत्याबरोबर कधीच नाही बोलणार. संगे शांत्या, मला माफ कर संगे, चुकलं माझं. मी तुझ्या वरडायला नको होतं, तुला मारलं. पण जो त्रास तुला झालाय ना तो त्रास मला पण व्हायला हवा. म्हणून मी मारून घेणार आहे आता स्वतःला पण. संगे शांत्या, शांत्या, शांत्या मारून घेऊ नको. शांत्या, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू संगे. तू आता किती बी समजावलंस ना माझा निर्णय झालाय. मी आता शांत्याबरोबर कधीच नाही बोलणार. संगे काय ठरवलंय? कशाचं? अगं कशाचं काय, आपल्या लग्नाचं. त्यात काय ठरवायचंय? अक्का नानांच्या परवानगीशिवाय मी काही बी करणार नाही. संगे तुझं मात्र काय शान आहे वे, सारखं डोसक्यावर पडल्यासारखं करतं. लिहून घे माझ्याकडनं, तुझं मात्र जोपर्यंत जिवंत आहे ना तोवर आपलं लगीन होऊन देणार नाही. शांत्या, माझ्या बापाला म्हातारं म्हणू नकोस, कळालं नव्ह? तो तुझा होणारा सासरा आहे. त्यांच्याबद्दल नीट बोला, कळलं का? आणि त्यात काय झालं, कधी ना कधी देतीलच की परवानगी. आणि नाही दिली तर मग काय? तर मग आपण पळून जाऊन लगीन करायचं. नाही बाया, मी पळून जायची नाही. मी लगीन करीन, पण अक्का आणि तात्यांच्या परवानगीनेच. का विश्वास नाही माझ्यावर? अरे तसं नाही र, तुझ्या विश्वास आहे की. पण लगीन म्हणजे काय, फक्त दोन मन जुळत्यात होय, दोन घर जुळत्यात. न द्यायला काय झालं, आज न उद्या देतील परवानगी. तू फक्त चांगली नोकरी बघ. आणि हे काय खड्डा खाणायचं आणि पवनचक्कीची पाती उभरायची, हे काय तात्पुरतं आहे. ह्यातनं मिळणारं पैक कवा पावतर पुरणार आहेत. एखादी कायमची नोकरी बघ, म्हणजे बघ कसं लग्न लावून देतात. अगं नोकरी म्हणजे काय अशी बाजारात नेऊन ठेवली वय, जायचं आणि किलो 2 किलो विकत आणायची. अगं चांगली नोकरी मिळवायची म्हणजे वशील लागतोय, तेवढा वशीला नाही माझा. ते मला काय माहित नाही. तुला माझ्याशी लगीन करायचं असेल ना तर काम बघायला लागल, मगच लगीन होणार. हे बघ सांगे, फक्त माझेच आणि तुझं लगीन फक्त माझ्याशीच होणार. दुसऱ्या कोणाची तुला होऊन देणार नाही. आपण दोघांनीच लगीन करायचं, मग ते तुझ्या म्हाताऱ्याच्या इच्छेनुसार असो किंवा इच्छेविरुद्ध. अरे लगीन करायचं की, पण आधी नोकरी बघ, मग बघ कसं थाटामाटात लग्न करतात. एवढंच असेल तर सांग मग बापाला नोकरी लावून द्यायला, लागतो मी कामाला. हात दे इकडं, हात दे. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? अगं ते काही विचारायचं आहे वय, प्रेम लय आहे तुझ्यावर. मग काय बी आलं ना समोर तरी घाबरायचं नाही. कसं बी लग्न होतंय. मग पळून जाऊन होय. व्यवस्थित कापा जरा. हा, व्यवस्थित असं वाकडं कापतो, तिकडं कापू नका. हिरो दिसलं पाहिजे एकदम. एकदम हिरो सारखा दिसणार बघा. अहो किती वेळ आहे अजून, किती वेळ लावणार आहे? किती वेळ लागणार आहे? थांब की 2 मिनिटे. आवरा लवकर, तेरे नाम कट मारायचंय मला. हा ठीक आहे ठीक आहे.
छाईला घ्या गावात आला का काय? आवरा लवकर पटापटा. गजांना हा लय दिसना गावाकडे. हो आला आता गावाला कायमचाच राहिला. बर आता इथे कराडला जॉब बघितलाय ना, ते कोरोनामुळे मुंबईत काय खरं नाही. बर. आलोय आता इकडंच कायमचं. राधा आली. किसनेला सांगितलं पाहिजे का राधा आली. किसनेला सांगितलं पाहिजे राधा आली. किसन्या ए, किसन्या किसन्या. अरे ऐक की. अरे मला काहीतरी सांगायचंय तुला. अरे मोठा वाघ बघितल्यासारखा असं काय सांगणार आहेस? अरे किसन्या तुझी राधा आली आहे राधा. काय? राधा आलिया? हो. नाही नाही, हे शक्यच नाही. तू खोटं बोलतोस ना? अरे किसन्या मी कशाला खोटं बोलू. अरे खरंच ती राधा होती. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. काय? राधा आली? खरं आली होय राधा? हो. अरे मला नाही विश्वास. अरे आज 10 वर्ष झाले तिला ही गाव सोडून. ह्या 10 वर्षात ती एकदा बी गावाला आली नाही. मग आता कशाला येईल? तू दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असशील. मी बी का नाही कोणावर विश्वास ठेवतोय. अरे किसन्या अरे खरंच ती राधा होती. खरं होय पप्पी? खरंच तर. पप्पी हा मोठी झाली असेल ना राधा? आणि कशी दिसत असेल र? आणि हसताना लहानपणी सारखीच दिसत असेल ना? अरे सांग ना पप्पी, अरे सांग की. अरे किसन्या मी सांगण्यापेक्षा तू स्वतः जाऊन बघ की. हा. चालतंय. अगं बया 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 बया. एवढी सकाळ सकाळी ती पिठासारखी थोबाडाला पावडर थापून आणि तो पाण्यासारखा शेंट मारून कुठं निघालायस र? आ बोल की. अय 10 वर्षातनं कुठल्या तरी पुरीला भेटायला चालल्यागत नटलायस की नटावानी. वय पुरीलाच भेटाय निघालोया. तुला काय करायचंय? तू बस मिसरी घासत. चांगल्या कामाला निघाले की हायची. आता र अरे कोण आहेस तू? हा असा डायरेक्ट घरात घुसायला लागलायस? कोण आहेस तू? अहो ते आपलं ते अवघाच्यांना मला ओळखलं नाही वे. तुला ओळखायला काय तुझ्या तोंडावर लिहिलंय का? ती बी आहे म्हणा. अहो मी तुमच्या मित्राचा सदानंदांचा मुलगा कृष्णा. सदाचा पोरगा होय तू? वय अरे चांगला मोठा झालास की. हा एवढा वेळा होतास मी गेलो त्यावेळी. मध्यंतरी ते सदाचं समजलं मला पण येता आलं नाही. आता इकडे गावाकडे आलोय बघ राहायला कायमचा. हो तुम्ही आला म्हणून कळालं की लगोलग आलो बघा तुम्हाला भेटायला. होय मला भेटायला आलायस काय? होय. अरे मला काय समजत नाही का कोणाला भेटायला आलायस? म्हणजे? अरे तू तुझ्या बालमैत्रिणीला भेटायला आलायस. पण तिचं तुझ्याकडे लक्ष आहे का? थांब तिला बोलवतो थांब. राधा ए राधा अगं बघ कोण आलंय तरी बघ.
अगं बघितलंस का कोण आहे ते? त्याला ओळखलंस का? मला नाही बोलायचं कुणाशी. अगं तुझा बालपणीचा मित्र आहे तो कृष्णा. अगं लहानपणी एकत्र खेळलाय तुम्ही. कृष्णा शहरात रुळलेली पोर आहे, गावाकडे यायला नाहीच म्हणत होती. मी म्हंटल चल तरी गावाकडं जाऊन येऊ. मी चाललीये जबरदस्तीनं गावाकडे तिला. कृष्णा तिला गावातनं फेरफटका मारून आण. चालतंय की. राधा जा कृष्णा बर. अगे जा ग, तेवढंच बरं वाटेल. चल. खर तर तुझ्याशी कसं बोलायचं ते समजना झालंय बघ. राधा, आधीपेक्षा तू खूप चेंज झाली आहेस. अगं म्हणजे तशी चेंज नाही, आधीपेक्षा तू खूप छान दिसतेस. राधा, इकडे जायचं आपल्याला. मी काय म्हणतोय, इथं गावात फिरण्यापेक्षा तुला तुझ्या लहानपणीच्या आवडत्या ठिकाणी नेतो. तिथं गेल्यावर तुला आपल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आठवत्याल बघ. चल जाऊ तिकडं. आठवलं का काय तुला? राधा, इथल्या सगळ्या गोष्टी आज बदलल्यात. आधीचं गाव, आत्ताचं गाव, खूप फरक आहे यात. माणसं बी बदलल्यात. पण तुला एक सांगू, कुणी बी किती बी बदललं तरी मनात ओढ असली ना तर काय बी बदललंय असं वाटतच नाही बघ. म्हणजे बघ ना कसंय, वारा तेव्हा बी व्हायचा आणि आज बी वाहतोयच की. ही शेजारी असणारी रानं, ही चिवचिव करणारी पाखरं, ह्या इथवर घेऊन येणाऱ्या पायवाटा, सगळं तसंच आहे जसं काल होतं. हा थोडी गर्दी झाली आहे एवढंच. पण एक सांगू, मनात प्रेमाचा ओलावा आणि मनात आपल्या माणसांसाठी ओढ असली का नाही, कितीही गर्दीत आपला माणूस आपल्याला सहज ओळखता येतोय बघ. मनात प्रेम आणि भावना असली पाहिजे फक्त. तू शहरात जाऊन बदलले नसणार आहेस, मला खात्री आहे बघ. होय ना ग राधा? अगं राधा, राधा, आज आपण जिथं जिथं फिरलो का नाही तिथं तिथं आपल्या आठवणी आहेत बघ. आणि एक सांगू, आठवणी खऱ्या असतील का नाही तर त्या विसरता येत नाहीत बघ. होय ना राधा? अगं ए राधा, अगं मी मागाच्या बसनं तुझ्याशी काहीतरी बोलतो या. लक्ष कुठे आहे तुझं? वेडीच आहे बघ तू एक. काय बाया, आयुष्याचं पार वाटोळं झालं. कोणी आहे का? कोण हाय? ए बाया, दुपार नाही मग भाकर तुकडा देते. आता काही बी नाही घरात. अहो अहो ऐका तरी, मी राधा आहे. राधा? राधा? आणि कुणाच्यातली ग तू? मजी मी कधी गावात पाहिलंच नाही तुला. अहो मी गजाननांची मुलगी राधा. अगं बया, गजाननची राधा वय. ओळखलं का आता तरी? गेलतीस तवा एवढी एवढीशी होतीस, आता केवढी मोठी झालीस ग. ये ये घरात ये. नाही नाही नाही, थांब जरा, मी आलेच. नजर काढते. आल्या गेल्याची, पाहुण्यापैकीची, गावातल्या कुणाची नजर लागली असेल ना तर त्याच्या डोळ्यात मीठच पडू दे. किती दिवसांना आलीस ग? चल आता घरात बस. एवढी एवढीशी होता तवा तू आणि कृष्णा नुसता गोंधळ घालायचा, पार अगदी घर डोक्यावर घ्यायचा.
पण तू अचानक निघून गेलीस तर पार शांत झाला बघ आमचा कृष्णा. पण आता त्याला कळेल ना व तू गावात परत आलीस. बघ कसा हरकून जाईल, पार घर डोक्यावर घेईल, इकडून तिकडून नाचल नुसता. अगं त्याला माहितीये मी आलीये ते. काय? म्हणजे काल आम्ही एकत्रच होतो. अग बाया, तरीच मी म्हणती की काल एवढा पावडर बिवडर थापून नट्टा पट्टा करून नट्टावानी सजून कुठं गेलता? तुलाच भेटाय आलता वय. वा 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 वा. संगी दीदी, लग्न कधी केलंस? हं? अगं ती जाऊ दे. मी काय म्हणते, तू कशी आहेस? बरी आहेस नव? आणि एवढ्या दिवसानं तुला गावाची आठवण कशी काय आली? मी आहे बरी. आणि गावच्या माणसांचं म्हणशील तर गावच्या माणसांना विसरून कसं चालेल? ते बी आहेच म्हणा. तुम्ही शहरात राहणारी माणसं एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये राहता, ती 5 स्टार का काय तसल्या हॉटेलांमधनं ती पिझ्झा बर्गर खाता. पण तरी बी गावाकडची माती, आईच्या हातच्या गरम गरम भाकऱ्या आणि इथली साधी भोळी माणसं कधी बी विसरायची नाहीत. खूप छान बोलायला लागलीस की ग संगी दीदी. बर, ते जाऊ दे. मी काय म्हणत होते, तू हे माझं पेदड आलं वाटतं. ऐक की राधे, तुझं आहेत ना. हा कोण आहे? माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं सगळे अगं ती सांगते मी तुला नंतर. तुझं आहेत ना. बरं जाते. कृष्णा कुठे? कृष्णा तो शेतात गेलाय, तिकडेच असेल. जा जा त्याला भेटायचं. अगं इकडून नको जाऊ, मागल्या दारानं जा. अगं पण तुला काही झालं तर? अगं मला नाही काय होत. जा, ह्यो रोजचा तमाशा आहे. ओ दादा. कोण तू? गजाननाची राधा ना? हो. ते कृष्णाला पाहिलं का? कृष्णा होय. कृष्णा असेल की तिकडे पाखरं आणत बसला असेल. चालतंय. हा हा. ए कृष्णा, 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 ए कृष्णा. तू आता माझ्याशी बोलणार पण नाहीयेस ना? बोलायचं नसेल तर बघ तरी माझ्याकडे. एवढ्या रागात फुगत जाऊ नकोस. बेडकासारखा टम होऊन फुटशील कधीतरी. अरे बोल ना काहीतरी. आम सॉरी. मी आता कान पकडू का? बघ पकडले कान. आता एवढ्या उन्हात ना मी तुझ्यासाठी उठक बैठक मारते. हॅपी ना तू? ए बया, कुणी पाहिलं तर काय म्हणतील लोक? काय म्हणतील? म्हणू देत, काय म्हणायचं ते. जोपर्यंत तू मला माफ नाही करणार ना, मी उठक बैठक मारत राहणार. ए बस 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 झाली तुझी ओव्हर ऍक्टिंग. केलं माफ तुला. आलो खाली. खरंच माफ केलंस तू मला? होय. एवढ्या सहज माफ करणारेस माहिती असतं तर अजून 2-3 कानाखाली वाजवल्या असत्या. काय काय म्हणलीस तू? पुन्हा बोल. नाही नाही नाही, फक्त एवढंच विचारायचं होतं की तू मला इतक्या सहज माफ केलंस. तुला माझा राग नाही आला? प्रेम करतो ना तुझ्यावर, मग एवढं रागवून कसं चालेल? आता फक्त बघत बसणारेस की काही बोलणार पण आहेस? अगं काय नाही ग. कसं आहे ना राधा, रागात काय बोललं तर जवळची माणसं लांब जात दुरावतात. आणि तू तर एवढ्या दिवसानं गावात परत आली. मला तुला गमवायचं नाही. अगं म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नको. तू माझ्या लहानपणीची जवळची मैत्रीण आहेस ना, म्हणून म्हणलं. बरं ते जाऊ दे. हे काय आणि ते तुझ्या हातामध्ये काय आहे? तुला माहित नाही याला काय म्हणतात? बरोबर आहे. तुम्ही सिटीत राहणाऱ्या पोरींना काय कळतंय म्हणा हे सगळं. अगं ह्याला म्हणतात मचान आणि ह्याला म्हणतात गोफण. ह्या मचानावरती उभं राहायचं आणि या गोफणीनं पाखरं हाणायची.
काय 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 याला काय म्हणतात? मचान. हो. म्हणजे बघ ना, ह्याला नाव काय दिलं तर मचान. सॉरी सॉरी सॉरी. बाय द वे, मला घेणार नाहीस का तुझ्या या मचानावरती? अगं काय 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 बघतोय मी? किसण्यासोबत राधा आईच्या गावात. काय आहे, हा? थांब, मी आलो. ये, खाली ये. अरे काय बघतोय मी? काय आहे? अरे पपी, ओळखला ना हिला? गजान्नाची राधा. अरे हिला मी ओळखलं की. हे तुला मीच सांगितलंय आणि तूच मला सांग. अरे वही केला का? मी काय म्हणतोय, ती इथं काय करते आणि ती तुझ्या सोबत मचानावरती? नक्की मॅटर काय आहे? ए पपी, तू समजतोय तसं काय बी नाही. बर तू कशाला आलास इथं? ती सांग लवकर. जाईत ना. पोरगी भेटल्यावर मित्र मित्र राहत नाही हे आजपर्यंत मी ऐकलं होतं, पण आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं का. हे ऐकल्यावर माझं हृदय, काळीज, फुफ्फुस सगळं रडायला लागलंय र. ए बास कर तू जाता आणि काय बोलायला आलायस ती सांग. अरे ऐक की किसन्या, आज मी तुला काहीतरी सांगणार आहे आणि ते सांगितल्यानंतर तुला माझा राग येईल आणि तू रागाच्या भरात मला मारशील पण मी सांगणार. अरे बाबा बोल लवकर आता. जागरला, आम्हाला थोडा वेळ घालवायचा आहे. बरं किसन्या, मी काय म्हणतोय, अशी राधा तुला आवडतेच. आणि लहानपणी तुम्ही एकत्र खेळायचा आणि खेळात तुम्ही एकमेकांचं नवरा बायको व्हायचा. मग मी काय म्हणतोय, टाक ना इचरून एकदाच, घे देवाचं नाव आणि मार प्रपोज तिला. ए, अरे जरा हळू बोल. अरे म्हणजे कसं आहे माहितीये का, मला राधा आवडते गेला का लहानपणापासूनच, पण माझ्या मनात माप आहे रे. पण तिच्या बी मनात मी पाहिजे ना. अरे किसन्या, तिच्या मनात नसल असं कसं होईल? अरे जरा विचार कर की, जर तिच्या मनात नसतं एवढ्या वर्षानं ती माघारी गावात आली असती का? वही गेला का? बरं मी म्हणतो आली भेटायला तर तुला विचारलं असतं जेवला का, काय करतोय, एवढं बोलून निघून गेली असती ना. वही गी. काशी चिटकून उभी राहिली असती. हा? अरे बोल की, बोल की, बोल ए की. पप्पी, तू समजतोय तसं काय बी नाही. तू उगाच डोक्याच्या चिंध्या करू नको माझ्या. तू जाईत नाही, काम कर. कृष्णा ऐक, मला एक कॉल करायचा होता रे. हा फोन देतोस का? अगं घे की. हा. किसन्या, दे पुरीचा नाच सोडून. का काय झालं? तुझा ज्या प्रॉपर्टीवर डोळा आहे ना, म्हणजे तुझ्या प्रॉपर्टीचा 7/12 तुझ्या नावावर करून घ्यायच्या नादात आहेस ना, ती प्रॉपर्टी अगोदरच कोणाच्या तरी नावावर आहे. म्हणजे अरे म्हणजे वाघाचे पंजे. ती बघ राधा कशी तिच्या बॉयफ्रेंड सोबत गुलू गुलू बोलतीया काय, खुदकन हसतीया काय. या अशा तारा पोरींना फोनवर बोलताना केलं ना की समजून जायचं पोरगी 100% इंग्लिश आहे. ए गप्प पी, तू उगाच माझ्या डोक्यात काहीतरी भलतं सलतं बरवू नकोस. ती तिच्या मैत्रिणी बरं बोलत असेल. किसन्या, तुझा अजून माझ्यावर विश्वास नाही ना? तिनं जर आहे ना तुझ्याकडे फोन नंबर डिलीट करून दिला ना की समजून जायचं पोरगी यंगेच आहे. लाव पैज बघू. ते बघ, आले. हा धर कृष्णा फोन. तुझ्यामुळे मला आज बोलता आलं. थँक्यू. अगं थँक्यू काय त्यात राधा. तुला नाही फोन देणार तर कोणाला देणार? फोन बघ, बक्की नाही बक्की काय झालं? नाही गेला का? किसन्या, मी म्हणलेलं का नाही, पोरगीचं 100% बाहेर चालू आहे
अरे या सिटीतल्या पोरी, या पोरींना बॉयफ्रेंड असतोच. सोड ना, असल्या 56 पोरी तुझ्यासाठी आणतो. भाव आहे ना तुझा. अरे पप्पी, तू विचार करतोय तसं काय बी नसेल. अरे म्हणजे आपल्याकडे पुरावा नाही ना. अरे म्हणजे बघ की, तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला असेल आणि तिला त्रास नको म्हणून केला असेल नंबर डिलीट. होय होय. अरे म्हणजे जरा विचार कर की, कुठली पोरगी दुसऱ्या पोराच्या फोनवरनं स्वतःच्या बॉयफ्रेंड सोबत बोल. विचार करतोय तसं काय बी नसेल. पटतंय ना तुला पप्पी? होय भावा, याचा मी विचारच केला नव्हता. भावा हे असंच आहे. तू मार प्रपोज तिला. अरे पप्पी, विचारायचं तर आहे रे तिला, पण नको आत्ता, नको बघ नंतर. कृष्णा चल गावात जाऊया. हा चला चला. गुंड्या ती बघ खतरनाक पोरगी. हा काय चहा बरोबर सिगरेट, पावसाळ्यात कांदा भजी आणि थंडीत पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजे. काय म्हणतो गुंड्या, बघ कसला माल आहे. ए सच्या, राधाला पुन्हा काय बोलायचं नाही आणि तिच्या वाट्याला बी जायचं नाही, समजलं ना? ए भिक्कार चोट, तुझी काय बायको लागून गेली होय ती? या महिन्यात कोणाला मारत नाही ना म्हणून तू वाचलायस. आणि हा एक लक्षात ठेव, या राधीला ना आपणच पटवणार आहे. याच्यात आता अरे थांब, चल. ह्याच्या कुठं नादाला लागतोयस? चल. चल चल निघ. तू त्याला का मारलंस? तो तुला काही बोलला नव्हता, मग हात उचलायची काय गरज होती? राधा, तुला जर कोण काय बोललं की नाही तर त्याला जिता सोडणार नाही मी. आणि वेळ पडलीच तर त्याला तिथंच गाडीन. चल. एका लाईनीत चाल की, तिकडे कुठे चाललीस? ऐकू ना वय तुला? अरे वा, आता म्हशी पण तुझं ऐकतात वाटतं. अगं राधा, तू कधी आलीस? ये की, बस ये, बस बस. अगं या मशीन आहेत, ह्यांना बी नाव आहे ती. नाव? होय. ह्यांना? हो. बघू, सांग मला यांची नावं. ही बघ, ही आहे का नाही, ही काजल. हा. ती पलीकडे दिसते का तुला? ती बिपाशा. ती सगळ्यात पुढची आहे का नाही, ती कटरीना. आणि तिच्या साईडची आहे का नाही, ती करीना. आणि ती करीना फेवरेट आहे माझी. आईला कशाहून बी हसायचं. गप. कृष्णा, नावं छान आहेत, हं. मला खूप आवडली. होय. ए हाल्या. काय 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 म्हणलास तू? कसं म्हणायचं? ए हाल्या. ए हल्या. हा, ए हाल्या. ए हल्या. झालं तुझं हसू? जा आता इथून, उगाचच डोकं फिरवू नको. मला आणि कृष्णाला थोडं बोलायचंय. बोला. किसन्या किसन्या, अरे इकडे ये की. काय? अरे इकडे. राधा, हे तू खा, मी आलो लगेच. काय रे? किसन्या, तुला म्हणलेलं का नाही, राधाचं पण तुझ्यावर प्रेम आहे, प्रेम. हल्या. अरे म्हणजे बघ की, तिथं तू बी हसला आणि मी बी हसलो. आणि राधा हसल्यावर जा कुणाला बोलली? मला. तुला नाही. भावा, लाईन क्लिअर आहे. टाक विचारून तिला, आणखी बडीव आणि तू रेळा उडीव. चल. ए हल्या. ए हल्या. हल्या हल्या. राधा, हे आपल्या पप्पीचं रान आहे बघ. हा, हे आपलंच रान.
तिथं आंब्याचं आणि तिथं फणसाचं आणि ती पावत्यात ना ती आपलीच विहीर आहे. हा बरं चले जायला उशीर होतोय अरे हो चल राधा चल जाऊ. कृष्णा ऐक ना, बोल की. मला पोहायचंय. आई घातली. अग काय बोललीस राधा? मला पोहायचंय आणि ते पण आत्ताच. किसन्या तिचं काय मनावर नको घेऊ, तिला पावता तरी येतं का आणि म्हणती मला पावायचंय. थांब जरा, ती अशीच म्हटली असेल. राधा अगं मस्करी करू नकोस, चल जाऊ घरी. नाही, म्हणजे मी खोटी होते. मी तुझ्याबद्दल जो विचार करत होते तो चुकीचा होता. अगं मला वाटलं मी तुला जे जे मागेन तू मला सगळं आणून देशील, कधीच नाही म्हणणार नाहीस. अगं पण तू पण इतरांसारखा निघालास. जाऊ दे, सोड, जाऊ दे, माझं चुकलं. अगं अगं थांब राधा, बरं जाऊ देत, जा पाहू तू. किसन्या तुला कळतंय का तू काय करतोय? अरे ही सिटी नव, हे गाव आहे गाव, आणि अख्खं गाव तोंडात शेण घालल. अरे जाऊ देत पप्पी, गावाचं काय रे, गाव असं बिन तसं बी तोंडात शेणच घालतंय आपल्या. मापशा नाहीस. पण राधानं पहिल्यांदा मला काहीतरी मागितलंय, मी तिचं मन नाही रे मोडू शकत. असू देत राधा, तू जा, तू पाहू शकतेस, आम्ही निघतो. कृष्णा थँक्यू. आणि हो, पप्पीला जाऊ दे, तू थांब इथेच. मी जर बुडली तर मला कोण वाचवणार? किसन्या तुला म्हणलेला का नाही मी, राधाचं पण तुझ्यावर प्रेम आहे. कशावर नाही? अरे म्हणजे बघ ना, ही तर आत्ता तुझ्यासोबत मी पण होतो. हा तर ती थँक्यू कोणाला म्हणली? तुला, आणि मला नाही. म्हणजे बघ ना, हा आणि थांब कोणाला बोलली? तुला, आणि मला नाही. भावा लाईन क्लिअर आहे, मार प्रपोज. आणखी बडीव आणि दुरळा उडीव. ए गप आणि चल. किसन्या ए गप रे काय पाण्या. अगं राधा इकडे कशी काय आलीस? काय काम होतं का? नाही रे, तुझी आठवण आली आणि तुला भेटावंसं वाटलं म्हणून आले भेटायला. साप 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 साप. अगं राधा घाबरू नको. अगं साप आहे. अगं राधा घाबरू नकोस. अगं गेला ना साप, गेला ना. हो. बघ पटकन. गेलाय साप. अगं खरंच खरंच गेला ना तो. मला अगं हो, खूप भीती वाटते. गेला गेला गेला. अरे किसन्या इकडे ये की. किसन्या काय? अरे इकडे ये. ये की इकडे. मी तुला म्हणलेलं का नाही, काय? राधाचं पण तुझ्यावर लय प्रेम आहे. कशावर? अरे म्हणजे बघ ना, हिथं मी पण उभा होतो आणि तू पण होता. हा आणि राधाने मिठी कोणाला मारली? तुला. मला मिठी मारली का? नाही. भावा लाईन क्लिअर आहे. आणखी वडीव अंदुरळा वडीव. आले आले आले. कृष्णा काय झालं? अगं काय नाही, याची बडबड चालूच असती बघ. मी काय म्हणतोय पप्पी, चल आता घरी जाऊन जेऊया. हा, राधा, चल, चल, चल. तू बी चला आमच्या सोबत. हो. कृष्णा कसला मोठा साप होता तो. अगं काय एवढे त्या सापाचे, अरे पण तू लगेच हे कुठे असले गेला? लांबडे लांबडे साप बघितल्यात आम्ही, त्यात काय एवढे. राधा, ए राधा. कोण आहे सकाळी सकाळी एवढ्या हाका मारताय? दरवाजा उघडच तोपर्यंत टाइम नाही का? अरे कृष्णा, तू एवढ्या सकाळी सकाळी काही काम होतं का? म्हणजे काय काम असेल तरच तुझ्याकडे यायचं का? असं नाही येऊ शकत का? मी असं कुठं म्हटलं? तुला वाटेल तेव्हा येत जा तू. राधा खाली ये ना, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले. गिफ्ट? आणि माझ्यासाठी? होय. बघू दाखव काय. असं नाही, आधी डोळे मी. एवढं स्पेशल आहे का गिफ्ट? अगं गिफ्ट स्पेशल नाही, स्पेशल तू आहेस. काय? अगं तू माझ्या लहानपणीची मैत्रीण आहेस ना, म्हणून म्हणलं. हम्म. बरं आता डोळे मीट. मिटते डोळे. खुश? हा, आणि हात पुढं कर. एक नाही, दोन्ही बी हात पुढं कर. दे दे. आता उघड डोळ. वाव,
जास्वंद, तुला अजूनही आठवतं मला जास्वंद किती आवडतो ते? होय, तुझ्या आवडी निवडी जशाच्या तशा लक्षात आहेत माझ्या बघ. आवडलं ना तुला हे? खूप आवडलं. तुला आठवतं लहानपणी दुसऱ्या मुलींनी फुलं तोडू नये म्हणून किती भांडायचीस तू? आठवतं? सगळं बरं लक्षात आहे तुझ्या. बरं ऐक ना, तू मला जास्वंद दिलीस ना, मग माझ्याकडून तुला हे चॉकलेट. पण पण काय? तुला माझं हे उष्ट चॉकलेट चालेल का? अगं आपण लहानपणी एकत्र शाळेत जायचो, एकत्र डबा खायचो, तवा उष्ट खाल्लेलं चालायचं. मग आता का नाही चालणार? दे इकडे मला चॉकलेट. आणि मला चॉकलेट? तुला नाही कृष्णा, हे चॉकलेट फक्त तुला आणि तूच एकट्याने खायचं, कोणालाही नाही द्यायचं. चालतंय. किसन्या, चल किसन्या, मी तुला म्हणलेलं का नाही राधाचं पण तुझ्यावर प्रेम आहे, प्रेम. कशावरनं? अरे म्हणजे बघ की, तुझ्या शेजारी मी पण उभा होतो आणि तू पण होता, पण राधानं कॅडबरी कोणाला दिली? तुला, मला नाही. म्हणजे बघ ना बाबा, लाईन क्लिअर आहे. आणखी बडेव आणि दुरळा वडेव. चल मार प्रपोज. कृष्णा, जेव्हा तू या आकाशात पाहतोस तेव्हा तुला काय दिसतं रे? काय जाणवतं तुला? त्यात काय एवढं? सोपं आहे की. आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, चांदण्या दिसत्यात, कवा कवा रात्रीचं पाखरू दिसतंय बघ एखादं. आणि ते बघ चमकत चमकत जाणार इमान बी दिसतंय. भारी आहे ना ग ते इमान? तसं नाही रे कृष्णा, पण जेव्हा मी आकाशात पाहते ना तेव्हा मला एवढंच जाणवतं, या चंद्राला सुद्धा या चांदण्यांची सोबत आहे. बघ ना तो चंद्र आणि त्याच्या सोबतच्या चांदण्या. या आकाशात कुणीच एकटं नाही येणार रे. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? म्हणजे मला तुझं माहित नाही, पण या जगात आहे ना प्रत्येक व्यक्तीला असा आपला एक हक्काचा माणूस हवा असतो, ज्याच्याशी आपण भरभरून बोलावं, आपली सगळी सुखदुःख शेअर करावीत आणि जो आपला खूप खूप काळजी घेईल. या आकाशामध्ये या चांदण्यांना समजून घ्यायला हा चंद्र आहे ना, तसा आता माझ्याजवळ तू आहेस. तू माझा चंद्र आहेस. मी पण वेडीच आहे. एवढा अंधार पडायला लागला, मी पण काय बोर करत बसले. जाऊ दे, चल आपण घरी जाऊया, बाबा वाट पाहत असतील. आईला पप्पी म्हणत होता ते खरंच बरोबर होतं. राधाला बी मी आवडायला लागलो, राधा बी माझ्यावर प्रेम करायला लागली. राधा, तू फक्त माझी आहेस आणि मी फक्त तुझा. आय लव्ह यू राधा. काय झालं? एवढा कसला विचार करतोयस? नाही, काय नाही. चल, रात्र झाली आहे, मी तुला सोडून येतो. चल. कृष्णा, मला एक प्रॉमिस कर की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस, कायम माझ्या सोबत राहशील. होय. पप्पी, मी काय म्हणतोय, मला तर असं वाटायला लागलंय तुझी काय बोलत होता का नाही ती सगळं खरंच आहे. अरे इथं सकाळी काय खाल्लंय ते लक्षात राहत नाही, आणि तू काय सांगतोयस ते काय माझ्या लक्षात राहणार आहे? बरं काय बोलतोयस ते सांग. अरे मला तर असं वाटायला लागलंय बघ,
राधाचं बी माझ्यावर प्रेम आहे. कशावरून? अरे पप्पी बघ की, हा. तेव्हा तू आणि मी तिथं दोघं होतो, हा. पण तिनं उष्ट चॉकलेट कुणाला दिलं? मला दिलं फक्त. आणि तिथं पावायचं इथं. पप्पी तू जा, कृष्णा तू थांब म्हणली का नाही राधा? तुला आठवतंय का तिथं साप निघाला तवा तिनं मिठी कुणाला मारली? मारली मला. आणि काल तर तिनं प्रॉमिस घेतलंय माझ्याकडनं की तू मला कधी सोडून जाऊ नको. पप्पी मला तर आता असं वाटायला लागलंय की राधा माझ्यावर प्रेम करतीच. आणि हे सगळं तिचं प्रेम नाही. अरे तर काय हाय पप्पी? अरे तुला मी काय कन्नड मध्ये सांगत होतो वय, मी म्हणलेलं का नाही राधाचं पण तुझ्यावर प्रेम आहे, प्रेम लाव पाहिजे. बरं आता काय करायचं ठरवलं? अरे ती समजणं झालंय ना पप्पी, न पुढं करू काय मी? नाही समजत तर राहू दे ना, अजिबात डोक्याला शॉर्ट करून नाही घ्यायचा. तुझा भाव आहे ना असल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट. हा पोरींचे किती बी मनात असलं ना तरी पोरगी स्वतःहून कधी विचारत नाही. हा त्याला पण एक कारण आहे. काय? अरे उद्या काय झालं तर म्हणायला मोकळ्या, तूच तर माझ्या पाठीमागे लागला होता, मी नाही. हा हा हे खरं आहे बघ तुझं पप्पी. अरे पण मला सांग, काय आता मी काय करू? तू एक काम कर, तुला जे जे काय वाटतं ना राधाबद्दल ते लिहून काढ आणि राधाला देऊन टाक. एक नंबर आयडिया आहे बघ पप्पी. हा बरं मी येऊ का? अरे कुठं निघालायस? अरे राधाला चिठ्ठी लिहाय. चल येतो मी. हा ये. प्रिय राधा, नग नग इंग्रजी मध्ये लिहूया, डिअर राधा. काय लिहितोयस कृष्णा? अगं काय नाही ते. राधा तू अगं एवढ्या रात्री तू इथं काय करतीयास? आणि बघल की कोणतरी. का एवढ्या रात्री मी तुझ्या जवळ नाही यायचं का? तुला काही प्रॉब्लेम आहे? उम्हम. बरं ते जाऊ दे, तू काय लिहितोयस? सांग ना काय लिहितोयस ते. नाही काय नाही. आणि मी तुला का सांगू मी काय लिहितोय ते? तू मला नाही सांगणार? जा बाबा, मी तुझ्याशी बोलणारच नाही. कट्टी. अगं चिठ्ठी लिहितोय. कुणाला? तुला. मला? वय खरंच? बर मग दाखव ना काय लिहितोयस ते. आज नाही उद्या बघ. तू मला दाखवणार नाहीस ना? मी तुझ्याशी बोलणारच नाही. कट्टी. अशी कशी ग तू? काय बी झालं तरी कट्टी कट्टी आणि कट्टी. मी अशीच आहे. आता कट्टी म्हणजे कट्टी. तू पण माझ्याशी बोलू नकोस. बरं धर वाच. पण आधी बट्टी आणि हे जे रागात लाल झालेलं नाक आहे का नाही त्याला आधी सरळ कर, मगच वाचाय देणार. बट्टी. हं. डिअर राधा. एवढंच लिहिलंयस? असा कसा रे तू कृष्णा? आता मला सुचत नव्हतं पुढं काय लिहायचं म्हणून एवढंच लिहिलं. बर तू सांग ना काय लिहू पुढं? म्हणजे तू चिठ्ठी मला लिहिणार आहेस, देणार ही मलाच आहेस आणि वरनं मलाच विचारतोय की काय काय लिहू? तुझ्यासारखा नमुना आहे ना मी आजपर्यंत बघितला नव्हता. ए बस तसा तू वेडाच आहेस. सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण मला नमुना नाही म्हणायचं. ओ ले 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 ले. राग आला वाटतं बाळाला. बरं ऐक सांगते. तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा, मी काना तुझा तू माझी राधा. आय लव्ह यू राधा, आय लव्ह यू राधा. हे कसं वाटतंय? भारी आहे ना? बर बर ऐक ऐक ऐक, आता चांगलं सांगते हा. तुझ्या प्रेमात झालो मी आधा, आता करून टाक तू मला वादा. मी कान्हा तुझा तू माझी राधा.
हे भारी आहे, हे भारी आहे ना. कर, अजून मस्करी कर. तुला मज्जाच येत असेल ना माझी चेष्टा करून. जाऊ देत. आणि हो, आता मी कट्टी आहे आणि माझ्याशी बोलायला यायचं नाही. आणि हो, राधा भास होता वय. माझं पण का नाही याडच लागलंय मला राधाचं. फक्त आजची रात्र राधा, उद्याच्या दिवसाची आणि आपल्या आयुष्याची पण नवी सुरुवात होणार आहे. माझं तुला प्रपोज करणं आणि कायमची तू माझी होणं. आय लव्ह यू राधा. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या नजरेनं झालो आधा, मला पिरमाची झाली बाधा. आता करून टाक तू वादा, मी कान्हा तुझा तू माझी राधा. राधा नजरेनं झालो आधा, मला पिरमाची झाली बाधा. आता करून टाक तू वादा, मी कान्हा तुझा तू माझी राधा. राधा नजरेनं झालो आधा, मला पिरमाची झाली बाधा. जीव हाजुरतो या माग तुझ्या, पडतो तुला पाहून चढली नशा. गंध तुझा देन मला साथ तुझी नाही, आता बेजार झाली दशा. अशी चाहूल दे, अशी धावू नये, सांग ना तू इरादा तुझा. बंद होतो मी सीधा साधा, तुझ्या रूपानं झालो आधा. आता करून टाक तू वादा, मी कान्हा तुझा तू माझी राधा. राधा नजरेनं झालो आधा, मला पिरमाची झाली बाधा. मला कळला तुझा रे राधा, माझ्या रूपाने झालास आधा. आता करून टाकते वादा, तू कान्हा माझा मी तुझी राधा. राधा नजरेनं झालो आधा, मला पिरमाची झाली बाधा.
अशी का बघतीयास? मगापासून टक लावून बघते मी. ती पिठासारखी पावडर तोंडाला थापतोयास आणि ते पाण्यासारखा शेंट मारतोयास. कुठल्या पुरीला चिठ्ठी द्यायला चाललाय र? आ बोल की, कुठली पुरगी पटवतोयस? ए मी पुरगी पटवून नाही तर काय बी करीन. तुला काय करायचंय? आता ग आता लागली लगेच चौकशा कराय. जेवायला येणार आहेस ना व? ए नाही येणार, माझं काय बनवू नको जेवण. काय बया, जाऊ दे. राजा भाऊ, तुमच्या भावाला बाहेर बोलवा. कशाला? माझ्या मुलीला चिठ्ठी दिली त्यानं. काय संबंध? काय संबंध काय? काय संबंध? त्याला बोलवून घ्या, त्याचे हातपाय तोडतो. कसा हात तोडतील हो तुम्ही? हा? माझी पोरगी काय रस्त्यावर पडली काय? माझ्या भावानं चिठ्ठी फक्त दिली हा. काय हीच दिला का तिला पळवून लिहिली हा? हा? मगरूर माणूस आहे हा. हा, हल्ली चिठ्ठी मी. अरे ते चिठ्ठी कोण देणार? अरे घरची इज्जत चवड्या कशाला मांडा निघाला? तू बोलू नको. डोळं टाकीत बोल. चला. तुम्ही तोंड सांभाळून बोला. यानं पुन्हा जर माझ्या मुलीची छेड काढली ना, त्याला कापूनच टाकतो. अरे दाखवा तरी. हे बघा, माझी इथं इज्जत आहे. गावात राजा भाऊ म्हणून समजतात मला. कळलं का? तुम्ही आता काल परवा आलाय मुंबईत. तुमची मुलगी काय काय करते तुम्ही नक्की तुम्हाला माहित आहेत का? काही बोलायचं नाही राजा भाऊ. केस बरं का जरा गावभर नजर आहे तिच्या. तुम्ही मुलीला सांभाळू शकत नाही तुम्ही. माझ्या मुलीला सांभाळायला मी समर्थ आहे. हा, गपचूप घर गाठा. ऑल द बेस्ट भावा. तू चिठ्ठी दे तिला भावा, ती हो म्हणणार आहे. हा आणखी वाढेव दुराळा वाढेव. अरे चल 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 चल. अरे पपी, तिथं भांडणं चाललं का काय? अरे हो चल चल चल. अरे ये कशाला? चल जाऊ तिकडे आधी. अरे चल की जरा शिव बघून येऊ. तिथे लिहिली आहे, तिला पळून पण येणार, तिला लग्न पण करणार ना. गजा पुरीला सांभाळ. तुम्ही भावाला सांभाळा. आता एक शब्द बोलायचा नाही. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात ना, म्हणून तुमचा आदर करते. खरं तर पोरींना चिठ्ठ्या लिहिणाऱ्या, पोरींना पळवून नेऊन लग्न करतो म्हणणाऱ्या पोरांना पाठीशी घालणाऱ्या तुमच्यासारखे पालक तुम्हाला कधी आणलं पाहिजे. बघू आमचं आम्ही. बस आता फक्त बघायचं. तुम्हाला चिठ्ठी लिहिणार? गजा सांभाळ पुरीला. भावाला सांभाळ. दादा. काय झालं? तुम्हाला चिठ्ठी लिहिणार? गजा सांभाळ पुरीला. भावाला सांभाळ. आम्ही सांभाळतो. अरे नको. किसन्या, राधा एवढी डेअरिंगबाज मुलगी असेल असं मला वाटलं नव्हतं. अरे म्हणजे बघ ना, राधा एवढी नाजूक गोड. काल तर मी साक्षात तिच्यात देवीचाच अवतार बघितला. देवानंच वाचवलं बघ आपल्याला, नाही तर त्या सच्याच्या जागी आपला नंबर होता. नाही नाही, देवाचीच कृपा म्हणायची. मी तर आजच जातो भैरोबाला आणि अभिषेक करून येतो भैरोबाच्या नावानं. चांग भलं. ए बाबा, झालं का तुझं? ज्या कामासाठी आलायस ना ते सांग आधी. अरे किसन्या, खरं तर मला ना तुला कसं सांगायचं ना हे कळतच नव्हतं, म्हणून मी मगाचपासनं ना असं काय पण बडबडत होतो. हे झाड दिसतंय का तुला? एकटंच झाड आहे ना कोणाची सोबत ना कोणाचा आपलेपणा. उलट ह्या झाडाकडे बघितल्यावर ना असं वाटतं मस्त चाललंय या झाडाचं. याला त्रास देणार कोणीच नाही. एकटंच झाड, एकटंच आयुष्य, किती मस्त जगत असेल ना. पण तसं नाहीये किसन्या. कोणाची साथ नसताना देखील मोठ्या वाळवंटात या झाडाला कोसळण्याची जास्त भीती असते. पण मातीच्या साह्यानं हे झाड त्या वादळाला नुसतं तोंड देत उभं राहिलेलं असतं. पण जर का या मातीनं या झाडाची साथ सोडली की या झाडाचा खेळ खाल्लास. ए तुला जे काय बोलायचंय ना ते असं कोड्यात बोलू नको. काय असेल ती स्पष्ट बोल. किसन्या, राधाच्या आयुष्यात आहे ना आता वादळ चाललंय. चिठ्ठी मात्र त्या सच्यानं लिहिली, राडा मात्र त्या राधाच्या घरी चालू आहे. किसन्या, अशा वेळेत
राधाला तुझ्या आधाराची जास्त गरज आहे आणि मित्र म्हणून तू तिच्या जवळ असायला हवास असं मला वाटतं. अरे कुठं चाललायस? आता तूच म्हणलास ना राधाला माझ्या आधाराची गरज आहे म्हणून तिकडच चाललोय. हा जा 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 जा. राधा, मी काय म्हणतोय? सिगरेट आहे? काय काय म्हणलीस तू? स्पष्ट मराठीत विचारलं, सिगरेट आहे का? बॉम्ब मागितल्यासारखं काय बघतोय? नाही माझ्याकडं. मी तसलं काय ओढत नाही. आईला सिगरेट? थांब थांब थांब, मी घेऊन येतो. गप्पे पाप्या, बस तिथंच. आणि शहरात राहून सिगरेट पण ओढायला शिकलीस वाटतं. कृष्णा, हे शहरात खूप नॉर्मल आहे. माझ्या मैत्रिणी पितात. तुझ्या मैत्रिणी पितात म्हणून तू पण पिणार का? ही काय चांगली गोष्ट आहे का? सिगरेटनं काय होतं ते तुला माहीतच असेल. फुफ्फुस खराब होतं. आणि हो राधा, तुला असलं शोभत नाही. बरं, सॉरी, नाही पित. असं नाही, मला वचन दे ह्यापुढे तू तसलं काय बी करणार नाहीस. दिलं. हा राधा, तू नाराज झालीस का? चल, मी तुला आपल्या आवडीच्या ठिकाणी नेतो. चल. आता तुला बरं वाटतंय ना इथं आल्यावरती? अंधार पडायला लागला की या पाखरांची किती गडबड होते ना घराकडे जायला. पण यांचं एक बरं असतं, यांना यांचं आयुष्य मनाप्रमाणे जगता येतं. आपल्या आवडत्या जोडीदारासोबत राहता येतं. यांना कोणी काहीच बोलत नाही ना रे. अगं, त्यांना कोणी काय बोलायला, त्यांना बोलता थोडीच येतं. ज्याची त्याची भाषा ज्याची त्यालाच कळते. आणि तसंही मन जुळत असतील तर बोलायची गरज लागत नाही. राधा, तू किती जड बोलतीस ग. मला तर काय बी समजना झालंय बघ. पण भारी बोलतीस. म्हणजे तू बोलत असताना ना ऐकत राहावंसं वाटतं. बोल, मी ऐकतोय. आपण लहानपणापासून सोबत आहोत, अगदी शाळेपासून. आपल्याला शाळेत सगळं ओळखायला शिकवलं रे. लघुकोन, काटकोन, त्रिकोण, अगदी चौकोन. पण या जगात आपला कोण हे ओळखायला शिकवलंच नाही रे. राधा, तू काय बोलतेस ना मला काय बी कळना झालंय बघ. पण तू बोल, मी सगळं ऐकतो तुझं. मला खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची होती. ती मला आज सांगावीशी वाटते. सांग ना, काय सांगायचं होतं? तुला आठवतं, आपण लहानपणी शाळेला एकत्र जायचो, एकत्र डब्बा शेअर करायचो, एकत्र गृहपाठ करायचो. अगदी माझा पूर्ण नसला मी मार खायची म्हणून तू तुझा पूर्ण असूनही माझ्यावर यायचास, होय. मार खायचास. आपण इतके कनेक्ट होतो की लोक म्हणायचे, अरे यांचं काहीतरी चालू आहे, आणि आपल्याला चिडवायचे. तेव्हा तुला राग येत असेल ना ग? तुला नाही माहिती, पण नाही, मला नाही यायचा राग. तेव्हा सगळं वेगळं होतं रे. आता सगळं बदललंय. पण तू मात्र तसाच आहेस, माझी काळजी घेणारा. माझा तुझ्यावरती खूप खूप जास्त विश्वास आहे. मला एक प्रॉमिस कर,
मला कधीच सोडून नाही जाणार. राधा, मी जोपर्यंत जिवंत आहे का नाही तोपर्यंत तुला कधीच एकटं सोडणार नाही. हा, मी मेल्यानंतरचं मला माहित नाही, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुझी साथ द्यावी. जेव जेव गिळ मुकाट्यानं वाटतुळ होईल तुझं. हा, त्या कुत्र्यासाठी तुझ्या बापाला गिळलं. हा, आणि आता बसली गिळत. मग कशाला जन्माला दिला मला? तवाच मारून टाकायला पाहिजे होती. नको नको झालंय नुसतं किरकिर 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 नुसती. अगं जा की मर बाहेर जाऊन कुठेतरी. जाणारच आहे. जीव दे जा. परत नाही येणार. जीवच देते. अगं जा पहिली. म्हणजे तुमच्या सर्वांच्या मनाला शांती भेटेल. गेल्याशिवाय आम्हाला बी शांती लागायची नाही. हा, मर जा. काय झालं भांडायला? आलास जा जीवन घे. जेवा तुम्हीच, मला नाही भूक. आता काय झालं तुला? ह्या असल्या रोजच्या कालव्यात कुणाला भूक लागते? अगं गिळ की मुकाट्यानं. तुझ्यामुळे तो बी उपाशी पोटी चाललाय. तू गिळलास ना तर जरा तुझ्या आत्म्याला तर शांतता भेटल. आमच्या माग लागलेली नुसती डोक्याची अवदस आहे. हा, जा की मर. यांची रोजचीच कटकट आहे. आपण इतके कनेक्ट होतो की लोक म्हणायचे, अरे यांचं काहीतरी चालू आहे. माझा तुझ्यावरती खूप खूप जास्त विश्वास आहे. मला एक प्रॉमिस कर, तू मला कधीच सोडून नाही जाणार. राधाचा फोन. हॅलो. हॅलो कृष्णा, मी राधा बोलतेय. झोपलायस का? डिस्टर्ब तर नाही ना केलं? अगं नाही नाही, बोल की. काही नाही रे, मला तुला काहीतरी सांगायचंय. खूप महत्वाचं आहे. हा सांग की. असं नाही, उद्या भेटशील? भेटूनच तुला सांगायचंय, जे फक्त मी तुलाच सांगू शकते, बाकी कोणालाच नाही. चालतंय की, भेटूयात उद्या. नक्की आहे? ओके बाय, गुड नाईट. ठीक आहे. कृष्णा, राधा, खूप वेळ केला का मी यायला? नाही, तू वेळेवरच आलीस. मीच जरा आधी आलेलो. मी बोलवलंय म्हणल्यावरती काल रात्रीच इथे येऊन झोपला असतील. बरं ती जाऊ देत, ती सगळं कशाला बोलवलं होतस? तू काहीतरी सांगणार होतीस ना मला. सांग ना, काय सांगणार होतीस मला तू? अरे हो हो हो, जरा थांब. किती घाई, मी काय कुठे पळून चाललीये? अगं घाई नाही ग, मला पण तुला काहीतरी सांगायचं होतं. मग सांग ना, सांग. नाही, आधी तू. आधी तू? नाही नाही, आधी तू. तू म्हणला ना, तू सांग. ठीक आहे. अरे इतकं काय झालं रागवायला? तुला पण माहित आहे काय झालंय ते. तू सांगणार आहेस की मी जाऊ? ठीक आहे, जा मग आता, जा. ठीक आहे. एक जीव होती, गोड आवाज, स्वतःच्या जगात मग्न राहणारी. एक दिवस तिला तिचा चिमणा भेटतो. दोघांची मैत्री होते. मैत्रीचं प्रेम होतं. प्रेम इतकं की आता गोष्टी लग्नापर्यंत पोहोचतात. पण अचानक चिवच्या घरातल्यांना तिच्या प्रेमाबद्दल कळतं. मग ते तिला दुसऱ्या घरट्यात राहायला नेतात. पण चिवची ओढ मात्र कायम चिमण्याकडेच राहिली. राधा, तू काय सांगतेस ना, सगळं माझ्या डोक्याच्या वरनं जातंय बघ. मला कळेल असं साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत सांग की. कृष्णा, तू माझा लहानपणीपासूनचा मित्र आहेस. होय. माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे.
म्हणून मी तुला आज सांगते. हा सांग ना. माझं एका शहरातल्या मुलावरती प्रेम आहे. आणि आम्ही आता पळून जाऊन लग्न करायचं ठरवलंय. राधा तू चेष्टा करतेस ना माझी? हे बघ मी चेष्टेच्या मूड मध्ये नाही. सांग ना तू चेष्टा करतेस ना माझी? नाही कृष्णा नाही. सम्या नाव आहे त्याचं. काय? मग तू हे मला का सांगतेस? जाऊन तू तुझ्या घरच्यांना सांग. ते लावून देतील तुझं लग्न त्याच्यासोबत. तुला काय वाटतं रे? एवढे वर्ष आम्ही शहरात राहून आम्हाला तिथे करमलं नाही म्हणून आम्ही इथे राहायला आलो. माझं आणि सम्याचं मॅटर घरी समजलं म्हणून आम्ही इथे राहायला आलो. घरचे आमचं कधीच लग्न होऊन देणार नाहीयेत कृष्णा, म्हणून आम्ही पळून चाललोय. मग मी काय करू शकतो या सगळ्यात? सम्या माझी शहरात वाट बघतोय. तुम्हाला फक्त तिथपर्यंत पोहोचव एवढंच कर माझ्यासाठी. काय नाव त्याचं? सम्या. हा. तो तुझी शहरात वाट बघतोय आणि मी तुला त्याच्यापर्यंत पोहोचवायचं. मला वाटलं राधाचं माझ्यावरच प्रेम आहे. कसला विचार करतोयस? नाही काय नाही. राधा हे तुझे काय मला करायला सांगतेस हे काय मला जमायचं नाही. मला माफ कर. वा कृष्णा वा. ज्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला, ज्याला मी माझा खरा मित्र समजला, तो पण इतरांसारखाच निघाला. सगळे नुसतं स्वतःचा विचार करतात, पण कधीतरी कोणीतरी माझाही विचार करा ना. जा तू. नाही बोलायचं मला तुझ्याशी. शेवटी एवढा विश्वास ठेवून तू तुझा रंग दाखवलास. राधा तू खूप बदललीस राधा. तू पहिली राधा राहिलीच नाहीस. गावातून जी शहरात राधा गेली ती शहरातल्याच गर्दीत कुठेतरी हरवून गेली. आणि हो मला माफ कर. माझं एका शहरातल्या मुलावरती प्रेम आहे आणि आम्ही आता पळून जाऊन लग्न करायचं ठरवलंय. सम्या नाव आहे त्याचं. किसन्या आय घाले कशाला बोलावलंस ना मला? तुझ्यामुळे मी बापाच्या 4 शिव्या खाल्ल्या. बाप म्हणतोय म्हशीला पाणी पाजून आण. किसन्या तुझ्या डोळ्यात पाणी का रडतोयस? काय झालं? ऐ काय झालं? अरे काय नाही रे. अरे काय नाही. काय झालं? रडतोय कशाला? ते डोळ्यात जरा कसपाट गेलं माझं. बघू या कसपाटाचं राहता. आईला त्या कसपाटानं माझ्या मित्राला रडवलं ना. नाहीला का सापडलं ना मग मी त्याला बघतोच. बरं सांग कशाला बोलावलंयस? अरे काय नाही रे, असंच बोलावलेलं. असंच मग कशाला बोलावलं ते सांग ना. अरे म्हणजे तसं नाही पप्पी. एक काम होतं, मला तुझी गाडी देशील का? मी आणि राधा उद्या फिरायला जायचं ठरवलंय. राधाच्या घरी काय कळून द्यायचं नाही. म्हणजे राधा तुला हो म्हणाली वय?
आपल्या भावाला राधा हो म्हणली. आयला लय भारी. तुला कसं सांगायचं तेच कळत नव्हतं. पहिल्यांदाच निघालो ना मी आणि राधा एवढ्या लांब. तर पप्पी दिशील ना गाडी मला? अशी तशी नाही देणार भावा गाडी मी. चांगली सजवून देणार, एकच नंबर चाकचूक करून देणार. मी काय म्हणतोय किसन्या, असंही राधा आणि तू पहिल्यांदाच फिरायला चाललायस. आणखी एक टाक विचारून तिला. आता पळून आलोयच तर लागलीच तिला म्हणाव जाऊया की लगीन करून आपण. विचारशील का? माफ कर मित्रा मला. आज तुझ्याशी खोटं बोललो आणि कंच्या तोंडानं सांगू रे तुला. राधाला फिरवाय नाही तर दुसऱ्यापाशी सोडाय निघालो. चल. तुला काय वाटतं रे? एवढे वर्ष आम्ही शहरात राहून आम्हाला तिथे करमलं नाही म्हणून आम्ही इथे राहायला आलो. माझं आणि सम्याचं मॅटर घरी समजलं म्हणून आम्ही इथे राहायला आलो. घरचे आमचं कधीच लग्न होऊन देणार नाहीयेत कृष्णा, म्हणून आम्ही पळून चाललोय. सम्या माझी शहरात वाट बघतोय. तुम्हाला फक्त तिथपर्यंत पोहोचव एवढंच कर माझ्यासाठी. ए थांब. बया 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 बया, कुठं निघाला रे एवढ्या सकाळ सकाळ? आणि ती बी एवढं नटून थटून. काय कुठल्या पोरीला पळून मिळून घेऊन चाललास का काय? आ होय, पोरगीलाच पळवून घेऊन चाललोय. येतेस का? मी कशाला तुमच्या मध्ये? तुझं जा. काय बी बडबडाय लागलंय. राधा, येतोय मी तुला सोडायला. कृष्णा गाडी थांबव. थांबव गाडी. काय झालं? काय झालं? गाडी थांबवायला न रडायला? मला माझ्या पप्पांची आठवण येते रे. त्यांना जेव्हा कळेल की मी पळून गेली त्यांना कसं वाटेल. त्यात पप्पांना बीपीचा पण त्रास आहे. हा विचार तू पळून जायच्या आधी करायला हवा होतास. आता त्याचा उपयोग नाही. चल निघूयात. माझं सम्यावरती खूप प्रेम आहे आणि मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. काल भेटलेल्या पोरासाठी तुझ्या जन्मापासून सोबत असलेल्या आपल्या वडिलांना सोडून निघालीस. काल आलेल्या पोराशिवाय तू जगू शकत नाहीस. हेच का तुझं प्रेम? बस झालं आता हे सगळं. चल निघूयात. तुला एकदा त्याच्या जवळ सोडलं की झालं माझं काम. चल. नाही, मी कुठेही जाणार नाहीये. राधा चल निघूयात आपण. नाही जाणार मी. मला जोपर्यंत कळत नाहीत माझे पप्पा कसे आहेत, इथून कुठेही नाही जाणार. अगं राधा नको, तो हट्ट करू नको. तुला कळत नाहीये का मी नाही म्हणतीये ते? मला माझे पप्पा कसे ते कळायला हवं. अगं राधा चल. नाही.